नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण मुंबई उच्च न्यायालय खास करून शिपाई भरतीसाठी अंकगणिताची स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे. तर त्याच्यामध्ये हा 8वा क्लास आहे मित्रांनो, आणि ह्या 8व्या क्लासमध्ये आपण काही तर काळ आणि काम हा पूर्णतः टॉपिक कंप्लीट करणार आहोत. तर याच्या अगोदर मला तुम्हाकडून एक आशय आहे मित्रांनो, की झालेले जे काही 7 क्लास आहेत हे 7चे 7ही क्लास तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहिले असाल. तर चला जास्त न बोलता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. बघा टॉपिकचे नाव काय आहे तर मित्रांनो, टॉपिकचे नाव आहे काळ आणि काम. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर टाइम अँड वर्क. आणखी एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला ह्या क्लासची PDF हवी असेल किंवा जे काही आपले क्लास झालेले आहेत आणि जे काही येणारे आपले क्लास आहेत, जर त्यांची तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्हाला काय करायचे आहे, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे मित्रांनो. कोणती टेलिग्राम चॅनल आहे तर मी शिपाई महाराष्ट्राचा. चला पहा, आता आपण जेवढे काही टॉपिक शिकला त्याच्यामध्ये आपण कोणतेच टाईप नाही घेतला, परंतु ह्या टॉपिकमध्ये आपल्याला 3 टाईप शिकायचे आहेत, कारण की तिन्ही टाईपवरचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर बघा, टाईप नंबर 1 डायरेक्ट आपण कशावरून तर प्रश्नांवरून समजू. बघा प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो, 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात, तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार हे. तर आपल्याला काही फॉर्म्युला वगैरे वापरायचे नाही आहे मित्रांनो, फक्त कोणत्या पद्धतीने सोडवायचे आहे ते सांगतो मी तुम्हाला. पहा काय म्हणते, 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात. 12 व्यक्ती आहे, त्यांना काम करण्यासाठी पूर्ण किती दिवस लागतात तर 21 दिवस लागतात. तर काय करणार तुम्ही, आधी 12 गुणिले 21 करा, हा काय होणार तुमचा काम होणार पूर्ण. तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार. बघा काम सारखाच आहे, पण किती व्यक्तींकडून करायचे आहे, 14 व्यक्तींकडून. तर गुणिला करा, किती दिवसात होणार आहे तर 1 दिवसात समजू. तर अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आहे. काय 12 व्यक्ती 21 दिवसात काम करतात, म्हणजे काय करायचे आहे तुम्हाला, 12 गुणिला 21 करायचं आहे. बरोबर काय होणार तर 14 व्यक्ती किती दिवसात काम करणार तर 14 गुणिला 1 धरू की 1 व्यक्ती हे काम पूर्ण करणार. तर चला सोडवा मग याला. आता बघा काय होणार, 12 गुणिला 21 हे 14 गुणाकारात आहेत, इकडे येऊन काय होणार तर भागाकारात. बरोबर काय होणार तर x. बरोबर आहे की नाही. बघा काय भाग जातो का, बघा 7 तेरी 21, 7 दुनी 14, बेसकम 12, म्हणजे काय उरलं आपल्याकडे 6 गुणिला 3 बरोबर x, म्हणजे साइन तेरी 18, 18 बरोबर x. एक्स काय होते तर ते माणसं होते मित्रांनो. म्हणजे पहा, जर 12 व्यक्ती 21 दिवसात एखादा काम पूर्ण करत असतील तर 14 व्यक्ती तेच काम किती दिवसात पूर्ण करणार तर 18 दिवसात. किती दिवसात 18 दिवसात. 18 दिवसात. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार मित्रांनो, 18 दिवस. हा एकदम काय आहे तर बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, 25 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 18 तास लागतात, तर 30 कामगारांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार. बिलकुल डिट्टो प्रश्न आहे, कसं सोडवणार बघा. काय म्हणते, 25 कामगारांना किती दिवस तर 25 कामगारांना 18 दिवस. तर काय कराल तुम्ही, 25 गुणिला 18 बरोबर काय होणार मित्रांनो. तर तेच काम 30 कामगारांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार. 30 कामगार आहेत, तेच काम करणार आहेत, तर दिवस आपण घेणार किती, एक्स घेणार. चला सोडवा. काय होणार बघा, 25 गुणिला 18. बघा हे गुणाकारात आहेत, इकडे येऊन काय होणार तर भागाकारात होणार. बरोबर काय होणार तर एक्स. बघा कशाने भाग जातो बघा, 6 पंचे 30, साइन तेरी 18, 5 5 25, म्हणजेच आपल्याकडे काय उरलं मित्रांनो, 5 गुणिला 3 बरोबर एक्स. म्हणजेच याचं उत्तर काय येणार तुमच्या, 5 गुणिला 3 म्हणजेच किती होतात मित्रांनो, 15, 15 बरोबर एक्स. म्हणजे हे काय असतील तर हे असतील दिवस. म्हणजेच मित्रांनो, जर 25 व्यक्ती एखादं काम 18 दिवसात करत असतील तर तेच काम 30 दिवसात म्हणजे 30 व्यक्ती किती दिवसात करणार तर 15 दिवसात करणार. तर ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो तुमच्या, 15. फक्त तुम्हाला प्रश्नाची मांडणी कशी करायची आणि सोडवायचं कसं आहे तेच समजून घ्यायचं आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, 8 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 27 तास लागतात, तर तेच काम
18 तासात संपवायचे असल्यास किती कामगार लागतील? आतापर्यंत आपल्याला दिवसात दिलं होतं, आता कशात दिलं आहे तर आता तासात दिलं आहे. परंतु त्याच्यातही एक बदल केला आहे. आता आपल्याला तास दिले आहेत आणि किती कामगार लागतील ते सांगायचे आहे. सोपी त्याच पद्धतीने सोडवणार आपण. बघा, 8 कामगार एक काम पूर्ण करण्यासाठी किती तास घेतात तर 27 तास घेतात. बरोबर. आपल्याला काढायचे काय आहे तर आता कामगार काढायचे आहे. तर कामगारला घेऊ x गुणीला काय होणार 18 तास. ठीक आहे, चला सोडा. बघा 8 गुणीला 27. बघा हा गुणाकारात आहे, इकडे येऊन काय होणार तर भागाकारात. बरोबर काय होणार तर x. चला सोडवा बरं, याला कसं होणार हे बघा. 9 दुनी 18, 9 तिरी 27, 2 8 म्हणजे किती उरले तर 4 गुणीला 3 बरोबर किती होणार तर x होणार. म्हणजेच 4 गुणीला 3 किती 12. हा काय याला x. आता x काय घेतलं होतं मित्रांनो आपण कामगार घेतलं होतं, म्हणजे हे 12 काय असणार तर कामगार असणार. म्हणजेच याचा अर्थ काय, जर 8 व्यक्ती 27 तासात एखादं काम पूर्ण करत असतील तर तोच काम 12 व्यक्ती किती तासात पूर्ण करणार तर 18 तासात पूर्ण करणार. तर ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो 12 कामगार. समजलं. चला आता काय करू, हा आणखी एक प्रश्न आहे याच्यावरती. चला हा सोडवून घेऊ. काय म्हणते, 30 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागतात. जर तेच काम 15 दिवसात संपवायचे असेल तर आणखी किती व्यक्ती कामावर घ्यावे लागतील? चांगला प्रश्न आहे. काय म्हणतो, 30 व्यक्ती आहेत, 18 दिवसात काम पूर्ण करतात. पण जर तेच काम 15 दिवसात पूर्ण करायचे आहेत तर अजून किती जास्त व्यक्ती लागतील असा प्रश्न आहे. तर आधी काय करू आपण, जसं सोडवत आहोत तसंच सोडवू याला. काय 30 व्यक्ती 18 दिवसात काम पूर्ण करतात तर काय होणार 30 गुणीला 18. बरोबर आहे. बरं 15 दिवसात किती व्यक्ती तर x व्यक्ती धरू, गुणीला काय होणार 15 होणार. बरोबर आहे. x काढून घेऊ आधी. आता काय होणार 30 गुणीला 18. बघा हे 15 गुणाकारात आहेत, इकडे येऊन काय होणार तर भागाकारात होणार. बरोबर काय होणार तर x. बघा 15 दुने 30 म्हणजेच काय होणार 18 दुने 36. 36 बरोबर x. पहा याचा अर्थ काय होणार की जर एखादे काम 30 व्यक्ती 18 दिवसात पूर्ण करत असतील तर 36 व्यक्ती तोच काम किती दिवसात पूर्ण करणार तर 15. हे 36 काय आहेत व्यक्ती. पण आपल्याला व्यक्ती काढायला सांगितलं आहेत नाही ना, किती व्यक्ती कामावर घ्यावे लागतील, म्हणजे आणखी किती व्यक्ती कामावर घ्यावे लागतील ह्या 30ला सोडून. तर बघा आधी किती होते, आधी होते 30, आता झाले 36. म्हणजे किती जास्त घेतले 6 व्यक्ती जास्त घेतले. म्हणजेच काय होणार 36 - 30 म्हणजेच किती होणार तर 6 व्यक्ती जास्तचे कामावर घेतले. समजलं. चला किती व्यक्ती जास्तचे कामावर घेतले तर आपण 6 व्यक्ती जास्तचे कामावर घेतले. आता बघा मित्रांनो पुढचा टाईप नंबर किती तर टाईप नंबर 2. याच्यात पण बेसिक शिकण्यासारखं काही नाही मित्रांनो. जे टाईप नंबर 1 शिकलं त्याच्यापेक्षा थोडे ॲडव्हान्स गोष्टी याच्यात दिल्या आहेत. तर चला काय दिले आहेत तर ते पाहू प्रश्न क्रमांक 1 सोबत. पहा आता प्रश्न वाचूया मित्रांनो. 6 कामगारांना 30 टेबल बनवण्यासाठी 15 दिवस लागतात. तर 8 कामगारांना 40 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील? याच्यात मी काही डीपली घुसत नाही मित्रांनो, फक्त सोडवायचं कसं तेच सांगतो तुम्हाला डायरेक्ट. बघा पहिल्या याच्यात काय म्हणजे 6 कामगारांना 30 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतात तर 15 दिवस लागतात. तर आधी करा 6 कामगारांना किती दिवस लागतात 15 दिवस लागतात. तर काय करणार तुम्ही 6 गुणीला 15 करा. मग काय म्हणते ते 6 कामगार 15 दिवसात किती टेबल बनवतात तर 30 टेबल बनवतात. तर भागीला 30 करा. बस एवढंच करायचे आहे याच्यात, हाच फरक आहे. बघा 6 कामगार 15 दिवसात किती टेबल बनवतात तर 30 टेबल बनवतात. तर काय करणार 6 गुणीला 15 भागीला 30. मग काय म्हणजे तर 8 कामगारांना 40 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील. बघा 8 कामगार आहेत, त्यांना 40 टेबल बनवायचे आहेत. किती दिवसात तर एक दिवस घेऊ आणि टेबल किती बनवत आहेत तर 40. समजलं. चला आता जे जे गोष्टी कटतात ते काढून घ्या. बघा हे डायरेक्ट कॅन्सल होतात. ठीक आहे. काय होणार 4 दुने 8, 3 दुने 6. बघा हा गुणाकारात आहे, इकडे येऊन काय होणार भागाकारात. म्हणजे काय होणार 2 गुणीला 15 भागीला काय होणार तर 2 बरोबर किती होणार तर x. बघा 2 2 कॅन्सल.
म्हणजेच एक्स किती आला मित्रांनो, एक्स आला तुमचा 15. बिलकुल सोपी सोपी प्रश्न आहेत मित्रांनो, फक्त सोडवायचं कसं ते लक्षात राहू द्या. तर काय म्हणते आपल्याला, 8 कामगारांना 40 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागणार, तर ते दिवस घेतले होते आपण एक्स, आणि त्या एक्सच्या उत्तर किती आला मित्रांनो, 15. तर हे 15 काय असणार, तर हे असणार दिवस. तर ह्या प्रश्नाचं उत्तर किती आहे मित्रांनो, 15 दिवस लागणार. चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा, 20 कामगार 25 तासात 30/40 हा गुणाकाराचे चिन्ह आहे मित्रांनो. एक लक्षात ठेवा, हा कशाचं चिन्ह आहे, तर गुणाकाराचं चिन्ह आहे. काय म्हणते, 20 कामगार 25 तासात 30/40 आकारमानाची भिंत रंगवतात, तर 15 कामगार किती तासात 45/60 आकारमानाची भिंत रंगवतील, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर बिलकुल तसंच सोडवणार आपण. काय करणार, 20 कामगार किती तासात, 25 तासात. 20 कामगार किती तासात, तर 25 तासात. किती आकारमानाची भिंत, तर 30x40 आकारमानाची भिंत. बरोबर आहे, रंगवतात. तर 15 कामगार, किती कामगार, 15 कामगार किती तासात, तर 1 तास घेऊ. किती आकारमानाची भिंत, तर 45/60 ची. किती आकारमानाची भिंत, 45/60 ची भिंत. किती तासात रंगवतात ते सांगायचं. बस, जर आपण एक्स काढला तर आपलं उत्तर निघलं. चला, काय कटपट होत असेल तर काटून घ्या. बघा, 1 0 1 0 कॅन्सल, हा 1 0 हा 1 0 कॅन्सल. आणखी काय होणार, बे दुने 4. ठीक आहे, इकडे पहा, 3 दुने 6, 3 5 15, 5 5 25. मी डायरेक्ट काटत आहो मित्रांनो, जेणेकरून आपल्याला वेळ कमी लागला पाहिजेत म्हणून. तुम्हाला एवढ्या स्पीडमध्ये नसतील काटतायत तर तुम्ही आरामात सोडवू शकते याला. चला मग काय काय वाचलं आपल्याकडे. बघा, इथं वरती वाचलाय 5/2 1 मिनिट. हा, बघा वरती काय वाचलंय, वरती वाचलंय 5 भागीला काय होणार, तर 3x2. इकडे किती उरलंय, वरती उरलाय 1 भागीला किती, 45x2. हे उरलेलं आहे. चला कसं होणार पहा, हे 2 2 कॅन्सल होणार. 3 1 3, सॉरी किती, 3 1 3 आणि 3 5 15. चला, हे भागीला तिकडे जाऊन काय होणार, तर गुणीला होणार. म्हणजे काय होणार, 5x15. इकडे काय होणार, एक्स. बघा 15 5 किती होतात, तर 75. 75 बरोबर काय होणार, तर मित्रांनो एक्स होणार. म्हणजे हे 75 एक्स, एक्स निघाले. एक्स म्हणजेच काय, तर आपण तास होते मित्रांनो. हे काय होते, तर हे होते तास. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार मित्रांनो 75 तास. बघा, जर 20 कामगार 25 तासात 30/40 ची भिंत रंगवत असतील, तर 15 कामगार 75 तासात किती, 45/60 ची भिंत रंगवणार. समजलं. बस, फक्त मला तुम्हाला मांडणी सांगायची आहे मित्रांनो, सोडवणी मग ते तुम्हावर आहे कोणत्या पद्धतीने सोडवता. तर चला पुढचा प्रश्न पाहू. बघा, चांगला प्रश्न आहे. काय म्हणतो, अशा ह्याच्यात अचपतो आपण, पण याच्यानंतर अचपायचं नाही. मी सांगतो त्या पद्धतीने सोडवायचं. काय आहे, 7 स्पायडर दिवसाला 7 तास याप्रमाणे काम करून 7 जाळे 7 दिवसात विणतात. ठीक आहे, तर एक स्पायडर दिवसाला 1 तास याप्रमाणे काम करून एक जाळे किती दिवसात विणेल. बघा, वाचायलाच डिफिकल्ट वाटतो, पण सोडवायचं कसं याला ते घ्या. पहा, 7 स्पायडर, किती स्पायडर आहेत, 7 आहेत. गुणीला दिवसाला किती तास काम करतात, 7 तास काम करतात. ठीक आहे, आणि किती दिवसात जाळे विणतात, तर 7 दिवसात जाळे विणतात. किती जाळे विणतात, तर 7 विणतात. तर ही मांडणी अशी होणार. पुढे मग एक स्पायडर गुणीला दिवसाला 1 तास, दिवसाला 1 तास. ठीक आहे, याप्रमाणे काम करून एक जाळे किती दिवसात, किती दिवसात म्हणजे दिवसाला घेऊ एक्स, आणि जाळे किती विणत आहे, तो एकच जाळा विणत आहे. बरं, काय कटतो, जे जे कटतात ते ते कॅन्सल करून घ्या. बघा काय होणार, 7 आणि 7 कॅन्सल झाला. काय वाचलं बघा, 7 गुणीला 7 49. 1 गुणीला एक्स म्हणजे काय होणार, एक्स, आणि भागीला 1 म्हणजे काय होणार, एक्सच उरणार. म्हणजे तुमचे उत्तर किती येणार मित्रांनो, हे काय घेतलं होतं आपण, दिवस घेतलं होतं. एक्स म्हणजे काय घेतलं होतं, दिवस. तर तुमचे उत्तर कशात निघणार, तुमचे उत्तर निघणार दिवसामध्ये. तर ह्या प्रश्नाचे उत्तर किती येणार मित्रांनो, 49. बघा, एक स्पायडर दिवसाला 1 तास ह्याप्रमाणे काम करून तर एक जाळे किती दिवसात विणेल, तर तो एक जाळा 49 दिवसात विणेल. समजलं. चला बघा, आता टाईप नंबर 3 आणि ह्या चॅप्टरचा काय, तर आखरी टाईप. आखरी टाईप म्हणजे आणखी भरपूर टाईप आहेत मित्रांनो, पण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी जेवढं विचारते
तेवढंच आपल्याला शिकायचे आहे. बघा टाईप नंबर 3 कशा डायरेक्ट प्रश्नाद्वारे समजू आपण. प्रश्न क्रमांक काय तर प्रश्न क्रमांक 1. बघा प्रश्न काय म्हणतो, ए या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात. तसेच बी या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. तर जर दोघांनी ते काम एकत्र केले तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न विचारलाय. जर ते काम दोघांनी एकत्र केले तर किती दिवस लागतील असा विचारलाय. बघा मित्रांनो, याला आपण दोन पद्धतीने सोडवतो. एक तर लसावी पद्धत आहे आणि एक फॉर्म्युला पद्धत आहे. तर मी तुम्हाला फॉर्म्युला पद्धत सांगतो कारण त्याने लवकर उत्तर निघते. बघा काय काढायचे आहेत, दिवस काढायचे आहेत. म्हणजेच काय काढायचे आहे आपल्याला, वेळ. वेळ म्हणजेच काय, टाइम. तर आपण काय देणार, टी. बघा काय करायचे, दिवसामध्ये दिलं आहे आपल्याला. बघा ए किती दिवसात काम करतो, 15 दिवसात. बी किती दिवसात काम करतो, तर 20 दिवसात. तर काय करायचे आधी तुम्हाला, ए गुणीला बी करायचे आहे. म्हणजे ते जेवढे दिवसात काम करतात ते करायचे आहे आणि भागीला करायचे आहे ए अधिक बी. बस एवढंच सोडवायचं आहे मित्रांनो, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाणार. बघा ए किती दिवसात काम करते, इकडे लिहून देतो. ए 15 दिवसात काम करते. बी किती दिवसात काम करत आहे, तर बी करत आहे मित्रांनो 20 दिवसात काम. चला फॉर्म्युला आहे तुम्हाकडे. फॉर्म्युल्यात काय फक्त किमती मांडा. बघा ए किती आहे, 15 दिवस काम करतो. बी किती, 20 दिवस. वरती काय होणार, गुणाकार, आणि खाली काय होणार तर बेरीज. 15 अधिक काय होणार, 15 अधिक होणार 20. बघा काही कटू शकतो म्हणून आपण वरच्याचा गुणाकार नाही करणार. काय होणार, 15 गुणीला 20 भागीला काय होणार, तर 15 अधिक 20 किती होणार मित्रांनो, 35. बघा पाचनी भाग जातो, जातो का पाचनी भाग. काय होणार, 5 7 35, 5 तेरी 15. वरती काय होणार, 3 दुने 60 म्हणजेच काय होणार 60 आणि भागीला काय होणार तर 7. तर हा काय येणार मित्रांनो, हा दिवस. डिपेंड करते तुम्हाला आता तुमच्या पेपरमध्ये उत्तर कशात दिलंय. याला तुम्ही लहान पण करू शकता. काय होणार, 7 8 काय होणार तर 56. 7 8 काय होणार तर मित्रांनो 56. वाचले किती, 4 4/7 दिवस. असं पण उत्तर येऊ शकते तुम्हाला. फक्त काय केले आपण, याला मिश्रित अपूर्णांकामध्ये रूपांतर केले. कसा, मोठ्या अपूर्णांकाचे मिश्रित अपूर्णांकामध्ये. ते जो ना 7 8 56 वाचले 4 बरोबर आहे. तर तुमचं उत्तर काय राहील, एक तर ऑप्शनमध्ये हा असेल तर हा उत्तर राहणार, नाहीतर ऑप्शनमध्ये हा असेल तर हा उत्तर राहणार. दोन्ही उत्तर काय आहेत तर तुमचे बरोबर आहेत. चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आणि ह्या टॉपिकचा काय तर ह्या टॉपिकचा आखरी प्रश्न. बस याच्यावरती तुम्हाला काहीच नाही विचारणार. काय म्हणते, पीला एक काम पूर्ण करण्यासाठी 16 दिवस लागतात. तसेच क्यूला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. जर दोघांनी ते काम एकत्र केले तर ते काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागणार. बघा पी किती दिवसात काम करत आहे, पी 16 दिवसात काम करत आहे. क्यू किती दिवसात काम करत आहे, तर क्यू आपले 20 दिवसात काम करत आहे. चला कसं सोडवणार, आपल्याला काय काढणी आहेत, दिवस काढणी आहेत. दिवस तर कसं होणार, बघा दिवस म्हणजे टाइम काढणे आहे. टाइमला मी लिहित होती. आता इथं काय होणार, पी गुणीला क्यू होणार आणि भागीला काय होणार, पी अधिक क्यू. बघा पी किती आहे आपल्याकडे, पी आहे मित्रांनो 16 आणि क्यू आहे 20 आणि खाली पण तेच होणार. पी किती आहे, 16 अधिक इथे होणार 20. बघा डायरेक्टच आता गुणाकार नका करू आधी, कारण की खाली काही गोष्टी कटू पण शकतात. तर वरती काय राहणार, 16 गुणीला 20 भागीला काय होणार तर 16 आणि 20 किती होणार मित्रांनो 36. बघा कशाने कटते का, 4नी कटत आहे. 4 4 16, 4 9 36. आणखी कशाने कटतो का, नाही. म्हणजे वरती किती येणार बघा, 4 गुणीला 20 म्हणजे किती येणार तर 80. 80 भागीला किती होणार 9. हे काय झाले दिवस. हा एक तुमचा उत्तर असू शकतो मित्रांनो. जर ऑप्शनमध्ये याच्यापेक्षा लहान केलं असेल तर लहान करा आणखी. याला कसं होणार बघा, 9 8 72. 9 8 काय होणार 72. किती वाचले तर 8 वाचले तर 8 वरती येणार आणि खाली किती येणार 9. म्हणजे हे काय होणार दिवस. म्हणजे याचं उत्तर काय येणार तर 8.8/9. हा काय येणार तर ह्या प्रश्नाचं एकदम बरोबर उत्तर आहे. चला तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. जेवढं मी तुम्हाला शिकवलं तेवढं सफिशियंट आहे तुमच्यासाठी. आणखी एक पुन्हा सांगतो, PDF साठी आपली काय आहे तर टेलिग्राम चॅनल आहेच. ठीक आहे. जर तुम्हाला माझ्या शिकवण्याची पद्धत आवडत असेल, शिकवणी आवडत असतील, सर्व काही गोष्टी समजत असतील तर नक्की मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.